आठवलेचं भाषण ऐकलं हिंदी. आता मी लोकसभेमध्ये आग्रोज काढत असणार महाराष्ट्राची. वेळुकुडी नाही मारताय मारते का करेगा मेरी जो नकल होगा उसका टक्कल. हे जन्माला आलं बेअक्कल. अजित पवार मध्यंतरी नाही का बोलले, राज ठाकरेंना शेतीमधलं काय कळतं, त्यांना तर काय खाली काय उगवतं आणि वरती काय उगवतं माहिती नाही. अजित पवारांनी आम्हाला सांगू नये आमच्याकडे खाली काय उगवतं आणि वरती काय उगवतं, आम्हाला सगळं माहिती आहे. शेतीमधलं आम्हाला कळतं की नाही, जमिनीच्या भावातलं कळतं ना रे तुला. एक दुसरे तुमचे जयंत पाटील सतत आश्चर्य झाल्यासारखा चेहरा. ते गृहमंत्री होते, ते गृहमंत्री असताना मी असा चेहरा त्यांना दाखवायला गेलो. हे सगळं त्यांच्या घरी सतत प्रत्येक कुठचीही गोष्ट बोला आश्चर्यच. अहो जयंतराव इथे ते असं असं झालंय, इतके सगळे लोक बाहेरच्या प्रांतात येतात आणि इथे धुडगुस घालतायत. खरं की काय मला माहितीच नाही, कल्पनाच नाही मला या गोष्टींची. मला काही कल्पना बी विचारपूस करतो आणि सांगतो. जा कधीही जा त्या जयंत पाटलांकडे, कधीही जा, काही विचारा, खरं की काय. ते एक दुसरे जे आहे ते बसले बिहारमध्ये कानाचे केस वाढवून. गंगा में स्नान करना चाहिए राज ठाकरे को. छठ पूजा उसके घर के बाहर आके करेंगे हम लोग. येऊन तर बघ साल्या, परत जातो की नाही बघ. ते मध्यंतरी चांगला भला माणूस शत्रुघ्न सिन्हा, त्यांचंही ऐकलं, त्याच्यानंतरचं वाक्यही ऐकलं मी. ते माझ्याबद्दल बोलवते, राज एक अच्छा आदमी है, एक कलाकार है, एक ऐसा है, एक वैसा है बोलवते. त्याच्यानंतर काय बोलले, बिहार में तो एक इंडस्ट्री चलती है वो है एक्सटॉर्शन की. एक्सटॉर्शन म्हणजे खंडणीची. एक्सटॉर्शन हे बिहारचेच शत्रुघ्न सिन्हा बोलतायत. कुठच्या प्रदेशाबद्दल, बिहार बद्दलच बोलतायत. या जगन भुजबळला एकदा तुम्ही करून बघा, नाही तुम्हाला करून टाकलं. तुझ्या आईला नाटक कंपनी झाली. इथे घेण्यापेक्षा त्या नटरंग पिक्चर मध्ये घ्यायला पाहिजे होता. साला नाव म्हटलं खेडसे, बट तो टोलचा विषय का ना तुम्ही लावतात. नाही काय माहितीये राजसाहेब, मी आता पुढच्या आपण अधिवेशनाच्या वेळेला आपण तो विषय काढू. आपण आता मला काही काढता नाही येणार. का संपलं अधिवेशन? अधिवेशन संपलं पुढच्या वेळेला म्हणजे कधी? त्यांना भेटून आलो मी मध्यंतरी, आमचे तोंड फाकवे मुख्यमंत्री. लवकरच आपण या विषयावरती निर्णय करू. चालू असत ते काय ते मनमोहन सिंग यायला चालायला लागल्यावर वाटतं मागून चावी दिली की काय, सला टुन 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 चालायला लागते. याला 15 पावले गेल्यावरती बंद पडेल असं वाटतं. टाप 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 बंद सारखं असं. हे काय हात, कुठचे हात आहेत हे? आणि ते एक राहुल गांधी यायला टेम्पो धुतल्यासारखे हात करतो. टेम्पो धुतो का तू? पुढची काच धुतो सारखं आलं की असं. त्या दिवशी त्या अर्णब गोस्वामीची मुलाखत पाहिली, वरती डोळे करून बोलतोय, वरती डोळे करून बोलतोय. का रामदास आठवले चावला का तुला?
कोणताही प्रश्न विचारला की वर बघतो. काय वरती पेपर लिहिला होता का? त्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर वर बघ, हे बघ. अच्छा अच्छा, हे मी तुम्हाला सांगतो, माझा 100% महाराष्ट्रातल्या पोलिसांवरती विश्वास आहे. एकदा मोकळीक द्या त्यांना. पण हे आमचे आहेत, माहिती घेत आहेत ते, माहिती डोळे मिचमिचित सगळं आपल्याला माहिती घेतात, माहिती आहे त्यातल्या माहिती घेत आहे. राज ठाकरे म्हणे नकला करता. या बॅकल्यांच्याच नकला कराव्या लागतात मला.